Good morning, friends. Today we are going to learn a new lesson. The name of this lesson is A Lesson in the Life from a Beggar. This is a beautiful story written by Sudha Murthy, and in this story we are going to learn a lesson, how a lesson taught by a beggar, म्हणजे एक भिकारी द्वारा मिळालेला जो धडा आहे, आयुष्याचा धडा, भिकाऱ्याने शिकवलेला आयुष्याचा धडा, असं ह्या लेसनचं नाव आहे. आणि एक सुंदर हे कथा आहे जे आपण आता शिकणार आहोत मित्रांनो. तर चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द वॉर्मिंग अप सेशन. हिअर they had given one match the following with their pairs. This you have to do by yourself. You have to read the A part of the column and you have to match with the B part of the column. After that, here there is a discussion in your group and write the different reaction of an optimistic and pessimistic. What is mean by optimistic? Optimistic म्हणजे काय होते? आशावादी. काय म्हणते त्याला? आशावादी. तो म्हणजे जगण्याविषयी, प्रत्येक गोष्टीविषयी त्याला आशा असते, म्हणजे आशावादी असते. पेसिमिस्टिक म्हणजे काय असते? निराशावादी. तो नेहमी प्रत्येक गोष्टीला एक निगेटिव्ह पद्धतीनं बघत असतो, त्याला निराशावादी असे म्हणतो आपण. तर त्याच्यावर आधारित तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. जसं एक्झाम्पल आहे, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, फेल्युअर इन एक्झाम. सपोज यू हॅड फेल्युअर इन युअर 10th एक्झाम. व्हॉट विल बी ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादीची काय प्रतिक्रिया राहील आणि पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादीची काय प्रतिक्रिया राहील. तर ऑप्टिमिस्टिक, व्हॉट विल ऑप्टिमिस्टिक डू? ही विल से दॅट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट इन द नेक्स्ट एक्झाम सो दॅट आय कॅन स्कोर गुड मार्क. आणि पेसिमिस्टिक काय म्हणाल की नो, आय कुड नॉट डू स्टडी बिकॉज आय एम व्हेरी वीक इन स्टडी सो आय लेफ्ट माय स्टडीज. तर म्हणजे मी माझा अभ्यास काय करून देईन? सोडून देईन. तर अशा पद्धतीने निराशावादी आणि आशावादी आपणही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळा इफ यू keep a optimistic view then you will be always successful in life, and if you keep a negative means pessimistic view you cannot be successful in your life. You have always a negative attitude towards all the things and you will never see a good approach to any kind of things. So this activity also you have to complete by your own. So let's start the story now. Okay, so here is the story, friends. Meena is a good friend of mine. Who's good friend? Meena is a good friend of mine means the writer Sudha Murthy. तर त्या जो पात्र आहे त्याचं नाव काय होतं? मीना नाव होतं. तिचं काय नाव होतं? मीना. शी इज अ गुड फ्रेंड ऑफ द रायटर. शी इज an LIC officer earning a good salary, and Meena is a LIC officer. She is working and by profession she is a LIC officer. काय होती ते? LIC ऑफिसर होती and she has getting a good salary. तिला चांगला पगारसुद्धा मिळत होतो मित्रांनो. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्याबाबत नेहमी एक विचित्र गोष्ट तिच्याबाबत होती. स्ट्रेंज म्हणजे विचित्र, जे सर्वांना खटकत होती अशी गोष्ट तिच्याबाबत होती. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. म्हणजे ते नेहमीच काय राहायची? अनहॅपी, दुःखी राहायची. कधीच तिच्या चेहऱ्यावर आपण आनंद बघत नव्हतो. वेन एव्हर आय मेट हर आय वुड start to feel depressed, and whenever the writer meet her I would start feel depressed. means the writer start depressed म्हणजे तिला पण दुःख वाटत लागायचं. तिला भेटतं आणि तिला पण उदास वाटतं. म्हणजे आपण असतं ना, कोणी व्यक्ती असते ज्याला बघून आपल्याला आनंद होते आणि कोणी असं व्यक्ती असते ज्याला आपल्याला भेटायचीच इच्छा होत नाही, कारण की त्याचं जो वृत्ती असते ते कशी असते? उदासवाणी असते आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आवडत नाही मित्रांनो, आहे की नाही? तर तशीच मीनाची होती. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सायनिझम. ग्लूम म्हणजे फिलिंग सॅडनेस, म्हणजे जे उदासीन भावना आहे. अँड सायनिझम म्हणजे कोणाही बद्दल म्हणजे अविश्वास दाखवण्याची तिची जो एक वृत्ती होती ते सगळीकडे पसरून जात होती. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से. तिच्याकडे कधीच काही म्हणजे सकारात्मक बोलण्यासारखं नव्हतं. ऑन एनी सब्जेक्ट अबाउट एनी पर्सन. कोणत्याच विषयावर किंवा कोणत्याच मनुष्याबद्दल ते कधीच
पॉझिटिव्ह बोलायची नाही, कधीच सकारात्मक बोलायची नाही. तिची नेहमी वृत्ती कशी राहायची मित्रांनो, निगेटिव्ह राहायची. ते तिच्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा कसा होता मित्रांनो, निगेटिव्ह होता. समजला आहे पहिला पॅराग्राफ. सो लेट्स स्टार्ट द सेकंड फॉर इन्स्टन्स, म्हणजे सपोज, उदाहरण, I might to say her, Meena, did you know Rakesh has come first in his school? एखाद्या वेळेस उदाहरण, तिला जर कोणी म्हटलं की मीना तुला माहीत आहे का की राकेश आपल्या शाळेत प्रथम आलेला आहे. मीना इमिजिएट रिस्पॉन्स, तिचं ताबडतोब म्हणजे प्रतिक्रिया राहायची की टू बी लिटिल म्हणजे कमी लेखणे म्हणजे कोणाला तरी कमी लेखतो ना आपण, कमी मानतो. द अचिव्हमेंट, त्याच्या प्रगतीकडे, त्याच्या यशाकडे कमी लेखत ते म्हणायचे. नॅचरली हिज फादर इज ए स्कूल टीचर, म्हणजे ही उठते, म्हणजे ते काय म्हणायचे, साहजिकच आहे. त्याचे वडील कोण आहे, राकेशचे वडील कोण आहे, स्कूल टीचर आहे, आणि त्याच्यामुळे तो प्रथम येणारच आहे. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की राकेशचे वडीलनी त्याला कॉपी पुरवली असेल म्हणून तो प्रथम आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही बघा मित्रांनो, प्रत्येक गोष्टीकडे तिचं जो बघण्याचं दृष्टिकोन होतं ते कशा पद्धतीनं निगेटिव्ह होतं हे आपल्याला हे उदाहरणावरून लक्षात येते. ठीक आहे. पुढे, इफ आय सेड मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. जर रायटरने तिला म्हटलं की मीना, श्वेता एक मुलगी आहे, ती किती सुंदर आहे की नाही, तर मीना वुड बी पेसिमिस्टिक. मीना त्याच्याबद्दल कशी असायची, निराशावादी असायची. कशी असायची, निराशावादी. पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी असायची. वेन ए पॉनी इज यंग, पॉनी म्हणजे लहान घोडा, टट्टू, त्याला आपण टट्टू म्हणू. काय म्हणू, टट्टू म्हणजे घोड्याचा लहान पिल्लू, त्याला टट्टू म्हणतो. ही इज लुक्स हँडसम, म्हणजे तो ते म्हणायचे जेव्हा घोड्याचा लहान पिल्लू असते तो सुद्धा सुंदरच दिसतो. इट एज दॅट मॅटर्स, पण वय हे मॅटर्स करते, म्हणजे वय आपल्याला हे होते, म्हणजे शिकवते. वेट फॉर सम टाईम, काही काळापर्यंत थांब. शी विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो, म्हणजे तुला ती सर्वात कुरूप दिसेल. जेवढे तू ज्यांना ओळखते त्यांच्या सर्वापेक्षा ती तुला कशी दिसेल, कुरूप दिसेल अशी ते तिला म्हणू लागली. इतरांपेक्षा ते कितीतरी कुरूप दिसेल अशी ते तिला म्हणू लागली. नोस द सन, मीना इज अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. तिसरं उदाहरण, मीनाने एक दिवस म्हटलं की आज खूप सुंदर दिवस आहे, चल आपण म्हणजे फिरायला जाऊ. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. मग ती म्हणाली नाही, आज खूप जास्त उकाडा आहे, खूप जास्त गरम आहे, आणि जर मी गेली तर मी थकून जाईल, मी फार थकून जाईल, आणि जास्त वॉक केला म्हणजे जास्त चालली तर मी थकून जाईल, दमायला लागेल. बिसाइड्स से वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, आणि याशिवाय की चालण्या तब्येतीसाठी फायदेमंद आहे, हे कोण सांगितलं याचा काही पुरावा नाही. देअर इज नो प्रूफ. ते असं म्हणायला लागले चालणे हे शरीरासाठी चांगले आहे, हे असं कोण म्हटलं आहे, त्याचा काहीच पुरावा नाही असं ती म्हणायला लागली. दॅट्स वॉज मीना, अशी मीना होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते उणिवा काढायची, नकारात्मक विचार करायची. ऑलवेज शी वॉज थिंकिंग अबाउट negativity. Her thought is negativity, take us to negativity. So no one want to be a friend of her. Everyone wants to stay away from her because of her pessimistic attitude. Okay, so let's start another paragraph. That was Meena. She stayed alone in the apartment as her parents lived in Delhi. ती अपार्टमेंटमध्ये एकटी राहायची, आणि तिचे आई वडील कुठं राहायचे, दिल्लीला राहायचे. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हर हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती त्यांच्या म्हणजे पालकांची एकुलती एक मुलगी होती, आणि तिला सवय होती प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करायची, प्रत्येक वस्तूबद्दल तक्रार करायची. तिला ती सवय होती, म्हणजे तिला कुठल्याच गोष्टीमध्ये तिला समाधान नव्हतं, प्रत्येक गोष्टीमध्ये ते उणिवा काढायची. नॅचरली शी वॉजंट व्हेरी प्लेझंट, आणि नैसर्गिकरित्या ते बिलकुल जास्त आनंददायी नव्हती. प्लेझंट म्हणजे आनंददायी, ठीक आहे, नव्हती. हर कंपनी म्हणजे तिची जो कंपनी आहे, तिचा जो सहवास आहे तो आनंददायी नव्हता. कोणालाच तिच्यासोबत राहायला आवडत नव्हते, कोणालाच तिला भेटायला, तिच्यासोबत जायला आवडत नव्हते. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे, आणि अशातच मीनाची काय झाली, ट्रान्सफर झाली, व ते कुठं गेली,
मुंबईला गेली, बॉम्बेला गेली अँड सून ऑल फॉरगेट अबाउट ऑल. सर्वजण तिच्याबद्दल सर्व काही विसरून गेले मित्रांनो, कारण की अशी मैत्रीण कोणीच आठवणात ठेवत नाही. मेनी इयर्स लेटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन रेन ॲट बॉम्बे फ्लोरा माउंटेन अँड वन डे द रायटर वेंट टू मुंबई बॉम्बे फॉर सम वर्क अँड वेअर शी कॉट रेन. आणि तिला तिथे काय पावसामध्ये थेंब अडकली. कोण अडकली? लेखिका अडकली. आणि ते कुठं अडकली? बॉम्बे फ्लोरा फाउंटेन एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी अडकली. इट वॉज पोरिंग. पोरिंग म्हणजे कोसळणे. काय कोसळत होतं? पाऊस. अँड आय डिड नॉट हॅव ॲन अम्ब्रेला. आणि पाऊस खूप कोसळत होता आणि लेखिकाकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर्सले ए पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोर वेटिंग फॉर रेन टू सबसाईड. आणि ते अकबरले करून एक खूपच म्हणजे प्रसिद्ध एक डिपार्टमेंटल स्टोर एक दुकान आहे, त्या ठिकाणी ते वाट पाहत होती की कधी तो पाऊस सबसाईड होतो. सबसाईड म्हणजे कमी होणे, त्याची तीव्रता कमी होणे. सबसाईड होणे म्हणजे काय होणे? कमी होणे. सडनली आय स्पॉटेड मीना. आणि जेव्हा ते पाऊस कमी व्हायची वाट बघत होती तेवढ्यात तिची नजर कोणावर गेली? मीनावर गेली. मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन दॅट पोरिंग रेन. आणि तिला बघून तिचं पहिली प्रतिक्रिया होती की इथून पळून जावं. जरी पाऊस चालू आहे, आतापर्यंत ते पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होती, पण जेव्हा तिनं मीनाला बघितलं तिची पहिली प्रतिक्रिया अशी होती की मी इथून पळून जाऊ, कारण की मीना जर मला बघितलं तर पुन्हा ते काय होईल, ते मला निगेटिव्ह गोष्टी करेल आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड तिचा राहील. आय वॉज अँशियस. तिला भीती वाटू लागली टू अवॉइड बिंग सीन बाय हर हॅव्हिंग लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट. म्हणजे तिला भीती वाटत होती, जर तिनं मला बघितलं तर तिचं कधीच न संपणारे जे कंप्लेंट्सचा पाळा आहे तो तिला ऐकावा लागेल, अशा पद्धतीची मीना होती. म्हणजे एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतरही तिची जी मैत्रीण होती, जो लेखिका होती, तिला भेटायची बिलकुल इच्छा नव्हती. ओनली बिकॉज ऑफ हर निगेटिव्ह ॲटिट्यूड. बिकॉज इफ सपोज शी मेट हर, शी ऑलवेज टॉक अबाउट द नेगेटिव्ह थिंग. सो शी डिड नॉट वॉन्ट टू मेट हर अँड शी वॉन्ट टू अवॉइड हर सो दॅट शी वुड बी cheerful. However, I could not escape. पण लेखिका स्वतःला वाचवू शकली नाही तिच्यापासून. शी हॅड ऑलरेडी सीन मी. तिने पहिलेच तिला बघितलं होतं. अँड कॉट होल्ड माय हँड वॉर्मली. आणि हळूच येऊन तिने तिचा हात हळुवारपणे काय केला? पकडला. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कशी दिसत होती? चिअरफुल दिसत होती. चिअरफुल म्हणजे इथं आनंदी दिसत होती. कोण आनंदी दिसत होती मित्रांनो? आनंदी दिसत होती मीना. मीना कशी दिसत होती? आनंदी. हे आय एम रिअली एक्सायटेड दिस नाईट टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आणि ते म्हणू लागली आय एम रिअली एक्सायटेड. ते म्हणू लागले मी खूप उत्साहित आहे. एक्सायटेड म्हणजे उत्साहित आहे. इट इज नाईट टू मीट ओल्ड फ्रेंड. आणि जुन्या मित्रांना भेटणं हे खूप चांगलं असतं. नेहमी सर्वांसाठी कसं असतं? चांगलं असतं. जुन्या आठवणी आपल्याला येतात, हे चांगलं असते. फारच छान वाटते. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आणि तिने लेखिकाला विचारलं मीनाना, तू इथे काय करता? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे फॉर अन ऑफिशियल वर्क. And she told her that I was here for an official work. Then stay with me tonight, she said. मग ते म्हणू लागली मीना की आज माझ्यासोबत थांब रात्रीला. लेट्स चॅट. आपण बोलूया, गप्पा करूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रिअल. मग ती म्हणू लागली तुला माहीत आहे का, जुने मित्र आणि त्यांचे आठवणी हे खरोखर खूप प्रिशियस म्हणजे होते मौल्यवान. काय होते मित्रांनो? मौल्यवान. आणि रेअर म्हणजे काय होते मित्रांनो? दुर्मिळ. म्हणजे जुन्या आठवणी हे खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, असं ते तिला सांगू लागले. तुम्हाला पण माहीत आहे मित्रांनो, आपला जुना कोणता मित्र भेटला आपल्याला खूप छान वाटते, कारण की आपल्याला असं वाटते की खूप दिवसानंतर आपण भेटलो आहे तर आपण बोललो पाहिजे. ठीक आहे, तर इथपर्यंत आज आपण घेऊया. पुढचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट याच्यात बघूया. सो आय वुड लाईक टू गिव्ह यू सम होमवर्क फ्रेंड्स. सो हिअर इज फर्स्ट क्वेश्चन फॉर यू.
who is Meena? This is your first question, friend. As you understand the part of the lesson story, then you automatically easily can solve this question. What was Meena's nature like? मीनाचा स्वभाव कसा होता त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न. थर्ड, व्हॉट इज मीन बाय शी नेवर हॅड एनी पॉझिटिव्ह टू से? हे काय तिला म्हणायचं होतं की ती कधीच पॉझिटिव्ह बोलू शकत नव्हती. हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे 4 प्रश्न तुम्हाला मित्रांनो सोडवायचं आहे. हे सोडून तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.